नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एक सिंपल स्कॅल्पिंगचा सेटअप बघणार आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपण इंडिकेटरचा वापर करणार नाही आहे किंवा कुठलाही काय असं लॉजिक वेगळं काय लावणार नाही आहे जे की आपल्याला हार्ड जाईल. एकदम सोप्या पद्धतीनं आजचा हा सेटअप होणार आहे. स्कॅल्पिंग म्हणजे काय, एकदम कमीत कमी पॉईंटमध्ये तुम्हाला घेऊन त्यातनं एक्झिट करायचं आहे. असं नाही की मोठे टार्गेट तुम्ही 50 पॉईंटसाठी बसला आहे किंवा 100 पॉईंटसाठी बसला आहे किंवा त्या ठिकाणी बरंच मोठं असं टार्गेट घेऊन बसला नाही, तर ते नाही आहे. तर तुम्हाला काय करायचं, फक्त ₹5 किंवा ₹3 अशा ह्याच्यामध्ये तुम्ही एक्झिट करायचं आहे. ₹5 ₹3 प्रीमियम वाढलं तर त्यातून तुम्हाला एक्झिट करायचं आहे. आता बरेच जणांना वाटेल की ₹3 आणि ₹5 प्रॉफिट किती होणार. तर तुम्हाला एक सांगायचं म्हणलं तर काय, जर मोठे टार्गेट असतील तर त्यामध्ये कसं आहे, तुम्हाला मोठे लॉस पण झेलावे लागतील आणि त्यामध्ये तुमचं मोठं पण इन्व्हेस्टमेंट होणार आणि मग जास्त वेळ थांबावं लागणार. पण स्कॅल्पिंग म्हणजे काय, कमी टायमिंगमध्ये तुम्ही कमीत कमी प्रॉफिट करू शकताय. म्हणजे कमीत कमी प्रॉफिट आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, लॉट साईज मात्र जास्त घ्यायचं आहे. कारण स्कॅल्पिंगमध्ये कसं आहे, जास्त लॉट साईज घेतलं तरच तुम्हाला एक क्विकमध्ये प्रॉफिट होऊ शकतं. जर मोठं टार्गेट असेल तर 1-2 लॉटमध्ये तुम्ही आरामशीर तुम्ही त्या ठिकाणी मोठं प्रॉफिट कव्हर करू शकताय. पण स्कॅल्पिंगमध्ये जर कमीत कमी टायमामध्ये कमीत कमी पॉईंटमध्ये जर तुम्हाला मोठा जर प्रॉफिट घ्यायचं असेल तर लॉट साईज तुम्हाला जास्तीत जास्त घ्यावं लागेल. त्याचं हिशोब पण तुम्हाला सांगणारच आहे थोड्याच वेळात. आता तर तुम्हाला काय करायचं आहे, एक तर मार्केट कसं ट्रेंडी अशा प्रकारे असतं. तुम्हाला आता सांगतो, मार्केट कसं एकदम स्लोली खाली जात आहे आणि त्याच वेळेस आणि कधी-कधी अजून एक सांगतोय, मार्केटचं पॅटर्न असं एक असू शकतं, म्हणजे एकदम स्लोली आहे, म्हणजे मोठं मोमेंटच तुम्हाला याच्यात दिसत नाही. हे झालं डाऊन साईड आणि हे झालं अप साईड आणि त्यानंतर अजून एक साईड असते ती म्हणजे साईडवेज मार्केट असते. म्हणजे की एक लेवलमध्ये साईडला चालत असते, वरती बी जात नाही, खाली बी जात नाही, एका लेवललाच जात आहे. मग इथं कसं प्रॉफिट एकदम कमी कमी होतं इथं आणि इथं एकदम कमी कमी. आणि त्याच वेळेस जर या ठिकाणी जर एक्सपायरी असेल तर त्या ठिकाणी तुमचं थिटा डीकेमुळे लॉस पण होऊ शकतं. पण इथं कसं आहे माहीत आहे, जास्तीत जास्त लॉस होण्याचे चान्सेस आहे, कारण की मार्केट वर पण जात नाही आणि खाली पण जात नाही आहे. इथं वर जात आहे पण एकदम स्लोली गेल्यामुळे स्लो प्रॉफिट होत आहे, एकदम खाली चालल्यामुळे एकदम स्लो प्रॉफिट होत आहे. एक्सपायरी आला तर तिथं पण तुमचं डीकेमुळे लॉस होऊ शकतं, जसं की या ठिकाणी तुमचं लॉस होणार आहे, त्या ठिकाणी असं पण तुमचं इथं लॉस होऊ शकतं आहे. म्हणून या तिन्ही मार्केटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एखादं मोठं कॅन्डल बघायचं आहे. मोठं कॅन्डल बघितलं तर ते आता डाऊन साईडला, एक एक्झाम्पल देतो, डाऊन साईडला मोठं कॅन्डल बनलं म्हणजे ह्या प्रत्येक कॅन्डलपेक्षा, आता इथं जेवढं पण कॅन्डलचं एक्झाम्पल आहे, आता ते मला प्रॅक्टिकली पण दाखवणार आहे खाली चार्टवरती. तर जेवढं पण कॅन्डल्स आहेत त्या कॅन्डलपेक्षा एखादं खालच्या साईडला मोठं कॅन्डल बनलं, त्या कॅन्डलचा जर लो ब्रेक करत असेल एखादं दुसरं कॅन्डल, तर त्या ठिकाणी लो ब्रेक केल्यावर आपल्याला काय करायचं आहे, पुटमध्ये ट्रेड घ्यायचं आहे. किंवा वरती जर ब्रेक करत असेल आणि वरच्या कॅन्डलचं जर हाय ब्रेक करत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला इथं हाय ब्रेक केल्याबरोबर कॉलमध्ये ट्रेड घ्यायचं आहे. आणि टार्गेट आणि स्टॉप लॉस ते पण डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्हाला थोड्याच वेळात. ओके. आता हे तर झालं. आता इथं पण कसं आहे, एक छोटं खालच्या साईडला आता वरती चाललं आहे मार्केट, म्हणून खाली हे ट्रेंड लाईन जर आपण समजा एक ड्रॉ केलं पण, ओके, ट्रेंड लाईन पॅटर्न जर ड्रॉ केलं तर त्या ठिकाणी खालच्या साईडला डाऊन ब्रेक केलं तर या खालच्या लोला ब्रेक केल्याबरोबर तुम्ही इथं पुटमध्ये ट्रेड घेऊ शकताय. आणि इथं वरून जर खाली पडू लागलं आहे मार्केट आणि इथं मोठं कॅन्डल वरच्या साईडला बनलं ग्रीन कॅन्डल आणि ह्याचा हाय ब्रेक करत असेल तर आपण इथं कॉलमध्ये ट्रेड घेऊ शकतो विथ स्टॉप लॉस. स्टॉप लॉस टार्गेट वगैरे डिटेलमध्ये सांगणार आहे. हे तर झालं बेसिक गोष्ट तुम्हाला सांगितलेलं आहे की मार्केट 3 प्रकारचे असतात, ते तिन्हीमध्ये आपल्याला परफॉर्मन्स कसं करायचं हे तुम्हाला दाखवलेलं आहे. आता आपण इथं बघणार आहे प्रॅक्टिकली चार्टवरती. आता चार्टवरती काय बघणार आहे, आता बघा इथं जास्तीत जास्त कॅन्डल्स काय झालेले आहेत या ठिकाणी, हे बारीक बारीक एकदम स्लोली चाललं आहे. जसं की तुम्हाला म्हणलं मी आता चालू मार्केटमध्येच दाखवतो आहे, जसं की कालचं मार्केट झालं आहे त्या ठिकाणी दाखवतो आहे. आता इथं चाललेलं आहे, स्लोली चाललं आहे. एकच कॅन्डल मोठं बनवलं. आता इथं बाकीच्या कॅन्डलच्या तुलनेनुसार आता हे जे ग्रीन कॅन्डल दिसतं आहे तुम्हाला, तर हे कॅन्डल मोठं आहे. ओके. तर इथं आता विकला बघू नका, विक पण मोठं बनवून तुम्हाला इथं खाली क्लोज करेल. पण बॉडी बघा, बॉडी जर मोठा असेल तर ही मोठं कॅन्डल झाली. या प्रत्येक कॅन्डलच्या तुलनेनं हे कॅन्डल मोठं आहे. पण हे कॅन्डलचं हाय ब्रेक केलं आहे का, तर केलेलं नाही आहे. हाय ब्रेक केलेलं नसल्यामुळं आपल्या इथं ट्रेड होणारच नाही आहे, म्हणजे ट्रेड अवॉइडच करून टाका. आता इथं पूर्ण रेंज जर बघितलं, मुवमेंटच नाही आहे. म्हणजे सगळे सेम कॅन्डलचे सेम साईज आहेत, काय मोठा फरक नाही तिथं या ठिकाणी. आता इथं छोटंसं जर आपण बघितलं या ठिकाणी, आता इथं बघा, इथं काय झालेलं आहे, एक रेंजमध्ये आलेलं आहे मार्केट, एका रेंजमध्ये आलेलं आहे. तर याच्यानंतर एक मोठं कॅन्डल बनवलं आहे. कुठलं, हे ग्रीन कलरचं मोठं इथं पण बनवलेलं आहे, नीट बघितलं तुम्ही. तर हे लालपेक्षा, आता हे प्रत्येक कॅन्डलपेक्षा जर बघितलं, हे लाल कॅन्डल आणि हे ग्रीन कॅन्डल दोन्ही पण बनवलं आहे. जर लाल कॅन्डलचं तुम्ही जर कन्फर्मेशन धरलं की ह्या प्रत्येकापेक्षा लाल कॅन्डल मोठा आहे, तर त्याचं जर लो ब्रेक केलं असतं तर आपण निश्चितच या ठिकाणी पुढचा ट्रेड प्लॅन केला असता आणि खालच्या साईडला ट्रेड तुम्हाला मिळालं असतं या स्विंगपर्यंत
या म्हणजे ह्या इथं जे सपोर्ट आहे या कॅन्डलचा, मोठ्या कॅन्डलचा सपोर्ट, तिथपर्यंत तुम्हाला टार्गेट मिळालं असतं. पण त्या लाल कॅन्डलचं लो ब्रेक केलेलं नाही आहे, म्हणून इथं आपली एंट्री म्हणजे होणारच नाही आहे. त्यानंतर पुन्हा एक ग्रीन कॅन्डल मोठं बनवलं, तर एक ग्रीन कॅन्डलचं हाय ब्रेक केलं. हाय ब्रेक केल्याबरोबर इथं जसं बघितलं की पाठीमागचा रेजिस्टन्स पण आहे आणि त्याला जर आपण पूर्ण मोठं एक्सटेंड केलं लाईन, तर इथं पाठीमागचं एक सपोर्ट आहे, इथं सपोर्ट म्हणजे हे सगळं एकाच रेंजमध्ये असल्यामुळं या सपोर्टला ब्रेक करून वरती गेलं. वरती गेल्याबरोबर या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती, आता हे प्रत्येक कॅन्डलपेक्षा हे लाल मोठा आहे पण त्याचा लो ब्रेक केलं नाही, पण आता हिरो मोठा आहे, याचा हाय ब्रेक केलेला आहे. हाय ब्रेक केल्यावर आपण इथून एंट्री करणार आणि वरती टार्गेट इथपर्यंत आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, चार्टवरील मिनिमम 6 पॉईंट घ्यायचं आहे. जास्तीत जास्त तुम्हाला चार्टवरील 8 पॉईंट घ्यायचे आहे. आता 6 पॉईंट म्हणजे कसं आहे, तुमचं ॲट द मनीचं बाईंग असणार आहे, म्हणजे ATMचं बाईंग असणार आहे. ATM म्हणजे काय, 0.5चा डेल्टा तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉफिट देतो आहे. ओके, डेल्टा तुम्हाला 0.5चं, हे कसं आहे, थीटा DK वगैरे सगळं थीटा DK जे आहेत ते ऑप्शन ग्रीकमध्ये येतात. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला एकदम सविस्तर, एकदम सोप्या पद्धतीनं सांगितलं आहे एक्सप्लेन करून, तर ते निश्चितच जाऊन तुम्ही बघू शकताय. आणि हे झालं डेल्टा 0.5 देतं आहे, म्हणजे की 50 पैशानं वाढतं आहे ATMनं. ओके, आपल्याला ATMनंच बाईंग करायचं ॲट द मनीनं. आता 6 रुपये म्हटलं तरी 6.4 म्हणजे किती, 3 रुपये. आता जर आपण एक्झाम्पल घेतलं या ठिकाणी 3 रुपये म्हणलं, कॅल्क्युलेशन केलं, सध्याचं किती आहे निफ्टीचं, 25 क्वांटिटीचं एक लॉट आहे. 25 क्वांटिटी गुणिले 3 रुपयानं वाढलं, तर या ठिकाणी किती होतं आहे, 25 गुणिले 3 75 रुपये. आता बऱ्याच जणांना वाटेल की या 75मध्ये जर 50-60 रुपये जर ब्रोकरेज चार्जेस गेले तर राहणार काय, 15 रुपये. तर बऱ्याच जणांना प्रॉफिट दिसणार नाही. पण मी अगोदरच काय सांगितलेलं आहे, तुम्ही जर मोठं टार्गेट करत असाल तर 1 किंवा 2 लॉटनं तुम्ही त्या ठिकाणी ट्रेड करू शकताय. आणि जर स्कॅल्पिंग करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 10 लॉटनं, तर कमीत कमी जर ट्रेड केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट बघायला मिळेल. आता इथं कसं आहे, 25 क्वांटिटीचं एक लॉट, त्याचं 3 रुपयानं जर वाढलं, 6 पॉईंट वाढले चार्टवरील, तर 3 रुपयानं वाढणार, 75 रुपये प्रॉफिट. 75 रुपये एका लॉटचं. आता गुणिले करा त्याला, 1 मिनिट, तर एका लॉटला किती, 75 झाले. गुणिले त्याला 10 लॉट साईज करा, 10 केलं तर इथं किती होतं बघा, या ठिकाणी 75 गुणिले 10 म्हणजे 750. आता वरचे 50 रुपये जरी गेले, 700 रुपये तुम्हाला क्विक प्रॉफिट मिळू शकतं आहे. ते पण किती, फक्त चार्टवरचे 6 पॉईंट जरी काढलात तुम्ही, तर त्यामधून तुम्हाला 3 रुपयाचं प्रीमियम वाढेल आणि त्यामधून तुम्हाला 700 रुपयाचं प्रॉफिट निघेल. हे फक्त एकदम शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे. 6 पॉईंट खूप कमी होतो आणि याच्यासाठी कसं आहे, तुम्हाला खूप ॲक्टिव्ह राहावं लागतं. स्कॅल्पिंग म्हणजे खूप फास्ट ह्याच्यामध्ये मुवमेंट करावं लागतं. तुम्हाला बऱ्याच जणांना जमत नसेल, ते शिकून घ्यावं लागतं. त्यासाठी तुम्हाला 6 महिने, वर्षभर, 1.5 वर्ष तर अगोदर शिकून घ्यावं लागेल. कारण की हा व्हिडिओ पण कसा आहे, फक्त एज्युकेशनल नॉलेजसाठी तुमच्यासाठी बनवतो आहे. बाकी तुमच्या मर्जीनं, तुमच्या जबाबदारीवरती तुम्ही ट्रेडिंग करावं. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला मी फोर्स किंवा सल्ला देत नाही. ओके, तर हे झालं एक्झाम्पल. तुम्हाला प्रॉफिटचं पण सांगितलेलं आहे आणि स्टॉप लॉस घ्यायचं तुम्हाला सेम तेवढ्याच प्रकारे. आता जर आपण छोटं बघितलं, इथं जर आपण ह्या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती एंट्री घेतलं, तर वरती तुम्हाला स्टॉप लॉस कसं प्ले करा, 2 ऑप्शन देणार आहे. एक तर खालच्या तुम्ही ह्या कॅन्डलचं, जे कॅन्डलचं तुम्ही हाय ब्रेकवर केल्यावर एंट्री करताय, त्याच कॅन्डलच्या लोवरती तुम्ही स्टॉप लॉस घेऊ शकताय. ओके, आणि वरती टार्गेट तुम्हाला जसं सांगितलेलं आहे त्या हिशोबानं किंवा तुमच्या मर्जीनं तुम्ही काय करू शकतो. आता 6 पॉईंट तर इथं झालेलं आहे, पण आपण थांबायचं कशाला. आता बऱ्याच जणांना काय वाटतं, इथं आता बघा, जर इथं एंट्री केला आपण, वरती इथपर्यंत गेलेलं आहे, ते इथं 12 पॉईंट आहे, म्हणजे इथं काय डबलच झालेलं आहे शेवटी. डबल म्हणलेलं काय, आता बऱ्याच जणांना वाटतं की डबल दिलेलं आहे. मग तुम्हाला डबल जर घ्यायचं असेल, डबल किंवा टिबल चावल घ्यायचं असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही SL ट्रेलिंग करून घेऊ शकता. हाय ब्रेक केलं, एंट्री केलं, 6 पॉईंट इथं कवर झाले. इथलं जे SL तुम्ही इथं लावणार आहे लो ब्रेकला, तर ते SL आणून इथं कॉस्ट आणून प्लेस करा. ज्याच्यामुळं काय होतं, मार्केट जरी खाली आलं तर तुमचं कॉस्ट टू कॉस्ट तुम्ही एक्झिट होचाल विदाऊट कुठला लॉस घेता. जर मार्केट अजून वरती गेलं 1:2, त्या ठिकाणी तुम्ही इथं SL आणून लावू शकता. मार्केट खाली आलं, SL उडालं, तुम्ही एवढं प्रॉफिटमध्येच राहणार आहे. ओके, तर तुमची मर्जी आहे टार्गेट किती घ्यायचं आहे. स्टॉप लॉस तर तुम्हाला एक सांगितलं, त्याच कॅन्डलच्या लो ब्रेकवरती जर मार्केट डाऊन साईडला ब्रेक केलं म्हणून तुम्ही पुढचा ट्रेड घेतला आहे, तर ज्या कॅन्डलवरती पुढचा ट्रेड घेणार त्याच कॅन्डलच्या हायवरती तुम्हाला SL लावायचं आहे. हे झालं पहिला SL लावायचं तुम्हाला पद्धत. आणि दुसरं म्हणजे काय, 6 पॉईंट जसं तुम्हाला सांगितलेलं आहे, 6 पॉईंट किंवा कुणाला 8 पॉईंट घ्यायचं असेल, तर कुणाला या ठिकाणी 10 पॉईंट घ्यायचं असेल, तर जेवढे पण पॉईंट तुम्ही चार्टवरचे घेचाल त्याच पॉईंटचे तुम्हाला खाली काय करायचं आहे, SL पण लावायचं आहे. म्हणजे निदान स्कॅल्पिंगमध्ये 1:1 तर तुम्ही टार्गेट SL तर ठेवू शकताय. ओके, बाकी तुमची मर्जी. तर आता हे झालं एक्झाम्पल, एक पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे. आता इथं पण बघा, या ठिकाणी बरेचसे कॅन्डल, आता ह्या प्रत्येक कॅन्डलच्या तुलनेनं हे लाल कलरचं कॅन्डल दिसतंय तुम्हाला, खूपच मोठा आहे साईज. जर तुम्ही जर पूर्ण हे केलं, त्याचं गणित केलं, तर हे लाल कलरचं कॅन्डल मोठा आहे. त्या कॅन्डलच्या लो ब्रेकवरती तुम्ही जर एंट्री बनवलात,
एंट्री बनवला. आता बरेच जण वाटतील की इथं मध्ये पण कॅन्डल मोठा आहे, पण ह्याचा विग नाही आहे. विग धरायचं नाही आपल्याला, पहिलंच सांगितलेलं आहे. फक्त बॉडी धरायचं आहे. प्रत्येक कॅन्डलच्या बॉडीपेक्षा ह्या कॅन्डलचा बॉडी जो आहे खूप मोठा आहे. त्याचा लो ब्रेक केला, आपण इथून पुढचं ट्रेड घेतलं. पहिलं इथं 6 पॉईंटचं 1:1 धरा. SL इथं या कॅन्डलच्या हायवरती लावा, किंवा जेवढं तुम्ही टार्गेट घेता तेवढं तुम्ही SL लावू शकताय. खाली 1:2 1:3 पर्यंत या ठिकाणी गेलेलं आहे. तुम्ही SL ट्रेलिंग करून ह्या गोष्टी सगळं कव्हर करू शकता पुढचे टार्गेट. ओके, आता इथं बघा एकदम झटक्यात मोठमोठे कॅन्डल मारलेलं आहे. इथे छोटे छोटे केवढे कॅन्डल बनवलं, त्यामध्ये एक मोठं कॅन्डल मारलं, ह्याचा हाय ब्रेक केलं, या कॅन्डलचा हाय ब्रेक केला, आणि या प्रत्येक कॅन्डलचं एक रेजिस्टन्स होतं, त्या रेजिस्टन्स लावून ब्रेक केलं. मग या कॅन्डलचा हाय ब्रेक केल्यावर एंट्री इथपर्यंत टार्गेट तुम्हाला पहिलं, आणि त्याच्याच खाली 1:1चं तुम्हाला SL. पुन्हा मार्केट काय केलं, दुसऱ्याच कॅन्डलला खाली आलेलं आहे. एकाच कॅन्डलमध्ये तुम्ही जर एक्झिट केला, त्या ठिकाणी बघितलं आपण, जरी तर आपण ह्याचं हे मोजलं पॉईंट्स मोजले, तर एकाच कॅन्डलमध्ये जवळपास तुम्हाला 6 पॉईंटच्या वरती दिलेलं, म्हणून तुम्हाला एकदम मिनिमम कमीत कमी सांगितलेलं आहे. तुम्ही निफ्टीमध्ये असाल तर 6 पॉईंट धरा, आणि बँक निफ्टीमध्ये असाल तर 10 ते 15 पॉईंट तुम्ही धरून चालू शकताय. कारण की बँक निफ्टीपेक्षा निफ्टीचं वॉलेटाईल थोडंसं स्लो असतं, आणि बँक निफ्टीमध्ये वॉलेटाईल फास्ट असल्यामुळे 10-15 पॉईंट इझिली त्या ठिकाणी देऊ शकतं, आणि तुम्ही ॲट द मनीनंच तुम्ही ट्रेड करून बघू शकताय. सुरुवातीला अगोदर तर तुम्ही ह्याच्यावरती सगळं बॅक टेस्टिंग, पेपर ट्रेड वगैरे करा, त्याशिवाय तुम्ही ट्रेड करूच नका, मी सांगतोय म्हणून. ओके, कारण की हे कसं आहे, रिस्की आहे ऑप्शन ट्रेडिंग, आणि स्कॅल्पिंगला खूप फास्ट मुवमेंट करावं लागतं. आता इथं पण एक इझी पद्धत, जसं की तुम्हाला सांगितलं, मार्केट खाली पडलं, तर या ठिकाणी आपण जर बघितलं, इथं कॅन्डल मोठा आहे, इथं कॅन्डल मोठा आहे, या कॅन्डलचं लो ब्रेक केलं का नाही केलं, दुसऱ्या कॅन्डलनं लो ब्रेक केलं नाही केलं, 2-3 कॅन्डल नंतर लो ब्रेक केलं, मग त्यानंतर इथं एक हिरो, हे पण मोठा आहे, पण इथं पण एक कॅन्डल हिरो मोठा आहे. आता हे प्रत्येक कॅन्डलपेक्षा हिरो कॅन्डल मोठा. आता बऱ्याच जणांना काय वाटतं, एवढं मोठं मुवमेंट झाल्यावर आपण एंट्री करायचं का, तर ते तुमच्या मर्जीवर आहे. ओके, एवढा मोठा कॅन्डलवरती तुमच्या मर्जीने तुम्ही ट्रेड करा, कारण की एवढा मोठा मुवमेंट दिलेलं मार्केट काय करतं आहे, आता तर इथं वरती गेलेलंच आहे, पण कधी कधी काय करतं आहे, एखादं कॅन्डल मोठं मारलं तर त्यानंतरनं पुन्हा एक रिकवर करायला येतं आहेच मार्केट, मग त्यावेळेस तुमचा SL हिट होऊ शकतं आहे. म्हणून अति खूप जर मोठा असेल त्या ठिकाणी ट्रेडला अवॉइड करा. अति खूप मोठा म्हणजे काय ते तुम्हाला समजेलच. या प्रत्येक कॅन्डल बघा जे साईजमध्ये आहेत त्या साईजच्या तुलनेनं बघितलं हे कॅन्डल खूपच मोठा आहे, आणि इथं जर बघितलं हे प्रत्येक कॅन्डलच्या साईजच्या तुलनेनं बघितलं हे कॅन्डल खूपच मोठा आहे. याचं काय हाय ब्रेक तर केलेलं नाही आहे सोडा. ओके, आता इथं बघा या प्रत्येक कॅन्डलच्या लहानमध्ये हे हिरवं कॅन्डल मोठं म्हणलं आहे, तर ह्याचं एक हाय ब्रेक केलं तर इथून तुम्हाला इथपर्यंत टार्गेट थोडंसं क्लिअर करतो आहे, की छोटे छोटे कॅन्डल बनवत आलं, मग इथे एक रेजिस्टन्स पण क्रिएट केलेलं आहे. मग प्रत्येक कॅन्डलपेक्षा हिरवा कलरचं कॅन्डल जे आहे हे मोठं आहे, तर त्या कॅन्डलचं हाय ब्रेक केलं, हाय ब्रेक केल्यावर एंट्री इथं खाली SL वरती टार्गेट 1:1 पेक्षा पण थोडंसं पुढं गेलेलं आहे. आता इथं एकदमच मोठा कॅन्डल बनलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ट्रेड घ्यायचं नाही आहे. आता इथं बरेच जणांना वाटेल की छोटे छोटे कॅन्डल बनवता आलेलं आहे, आणि एकच लाल कलरचं बॉडी पण मोठा आहे, त्याचं हाय आणि लो मार्क केलं, जर लोला ब्रेक केलं आहे तर इथं लोला ब्रेक केल्यावर काय झालं, एवढं इथपर्यंतच टार्गेट दिलेलं आहे, त्यानंतर SL वरती जाऊन हिट केलेलं आहे. कसं आहे, कधी कधी SL पण तुमचं कधी म्हणजे SL तर ह्याच्यात कंपल्सरी हिट होणार, कुठलीही स्ट्रॅटेजी 100% काम करत नाही, हे तुम्ही डोक्यात ठेवा. त्याच्यावरतीच तुम्हाला अभ्यास करायचा आहे की SLचं हिट होण्याचं काय, तुमची सायकोलॉजी बघायचं तुम्हाला, की मार्केट कधी कुठल्या साईडला कसं मुवमेंट करतं. त्यासोबत जर तुम्ही बघितलं, आता जर इथं बघा, आता इथं मोठं कॅन्डल आता इथं बनवलं, एकदम मोठं कॅन्डल बघितलं, तर आता तुम्ही मोठं कॅन्डल बनवल्यानंतर वरती हाय ब्रेक केल्यावर तुम्ही काय करणार, निश्चितच कॉल बाय करणार. कॉल बाय करायच्या अगोदर पाठीमागचं एखादा रेजिस्टन्स आहे का ते चेक करा. मार्केट काय करतं, इथून थोडंसं वर जातं, रेजिस्टन्सला धडकून पुन्हा डाऊन साईडला मुवमेंट करतं, तर इथं तुमचं काय होतं, इथं लावलेलं SL हिट करून जातं. जर तुम्ही डाऊन साईडला मुवमेंट घेतला, ओके, डाऊन साईडला आता ट्रेड घेतला, आता जर समजा मोठं कॅन्डल बनलं इथं या ठिकाणी, म्हणून जर तुम्ही डाऊन साईडला ट्रेड घेतला, ट्रेड घेतल्याबरोबर इथं पाठीमागचं तुम्हाला सपोर्ट आहे का ते बघायचं आहे. कुठं इथं खाली सपोर्ट असलं तर मार्केट काय करतं, सपोर्टच्या लेवलला येतं, आणि तुमचं टार्गेट जर इथं खालच्या लेवलला असेल तर इथपर्यंत सपोर्टच्या लेवलला घेतं, त्यानंतर अप साईडचं मुवमेंट करतं. एक तर तुम्हाला कॉल साईड घेताना वरती रेजिस्टन्स चेक करायचं आहे, डाऊन साईडला घेत असेल तर खाली सपोर्ट चेक करायचं आहे, विथ तुम्हाला काय करायचं, समोरचं स्ट्राईक प्राईस जे असतं ते, आणि त्यामध्ये एखादं असतं सायकोलॉजिकल नंबर, ह्या दोन्ही चारही गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. म्हणजे काय, तुम्हाला कन्फर्म शुअर होतं एकदम की ट्रेड घ्यायचं का नाही. आणि त्यासोबतच तुम्ही जर व्हॅल्यूमला पण बघितलं, जिथून तुम्ही कॉलमध्ये बाय करणार त्या ठिकाणी तुमचं जर व्हॅल्यूम पण असेल, किंवा पुटमध्ये बाय करताना व्हॅल्यूम असेल, तर त्या ठिकाणी ट्रेडला तुम्हाला एकदम फास्टमध्ये रिझल्ट बघायला मिळतील. ओके, आय होप नक्कीच तुम्हाला हा स्ट्रॅटेजी, हा कॉन्सेप्ट एकदम सोप्या साध्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. निफ्टीच्या चार्टवरची 1 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती हे सगळं ठेवलेलं आहे मी. ओके, तुम्ही टाईम फ्रेम चेंज करून फक्त पेपर ट्रेड हे करू शकता, तुम्ही अभ्यास करू शकता की दुसऱ्या टाईम फ्रेमवरती हा रिझल्ट देतो का नाही, ते तुम्ही चेक करून कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकताय.
आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या पुढच्या अशाच प्रकारचे साध्या सोप्या पद्धतीचे व्हिडिओज बघण्यासाठी. चला मग भेटूया पुढच्या अशाच एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.